नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। एकांबे जिल्हा परिषद गटातील सापगणामध्ये अपक्ष उमेदवार किरण जाधव यांनी जोरदार प्रचाराचा धडाका लावत संपूर्ण निवडणुकीचे वातावरण बदलून टाकले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतरही न खचता जनतेच्या बळावर मैदानात उतरलेल्या किरण जाधव यांना आता हक्काचा आणि आपल्या घरचा माणूस म्हणून जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सापगणात स्पष्टपणे दिसून येत आहे। किरण जाधव हे सापगणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याने सापगणातील निवडणूक तिरंगी झाली असून त्याचा थेट परिणाम सापगणाच्या राजकीय समीकरणांवर होत आहे। मतांचे होणारे संभाव्य विभाजन आणि अपक्ष उमेदवाराला मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळे सापगणाची निवडणूक आता अधिकच चुरशीची आणि निर्णायक बनली आहे। किरण जाधव यांनी घरोघरी जाऊन थेट जनतेशी संवाद साधण्याचा मार्ग अवलंबला असून त्यांच्या साधेपणा, कामाची ओळख आणि जनतेशी असलेल्या आपुलकीमुळे सापगणातील नागरिक स्वतःहून प्रचारासाठी पुढे येताना दिसत आहेत। पक्ष, झेंडे किंवा चिन्हांपेक्षा माणूस आणि काम महत्त्वाचे असते, हे या निवडणुकीत सापगणातील जनतेने ठामपणे दाखवून दिले आहे। ही निवडणूक मी नाही तर जनता लढवत आहे, असे ठाम मत किरण जाधव यांनी व्यक्त केले आहे। जनतेनेच पुढाकार घेत प्रचाराची जबाबदारी स्वीकारली असून प्रत्येक घरातून मिळणारा पाठिंबा हा आपल्या आजवरच्या कामाची पावती असल्याचे ते सांगतात। सापगणात सध्या वेगळीच निवडणुकीची हवा निर्माण झाली असून अपक्ष उमेदवार किरण जाधव यांच्या प्रचार रॅली, घरभेटी आणि जनसंपर्क मोहिमेला मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जनतेशी असलेला थेट संबंध आणि जमिनीवरील वास्तवाशी जोडलेली भूमिका ही किरण जाधव यांची मोठी ताकद ठरत असून अपक्ष असूनही सापगणातील वातावरण बदलत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। तिरंगी लढत, मतांचे विभाजन आणि बदलते जनमत या सर्व घटकांमुळे सापगणाची जिल्हा परिषद निवडणूक तालुक्यातील सर्वाधिक चर्चेची आणि चुरशीची निवडणूक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे।